बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। तर आज आपण चौथा दिवस पाहणार आहोत। चौथा दिवस आज म्हणजे आजचा जो शेवटचा धर्म आहे, चौथा धर्म। रठ्ठपाल महाराजांना ज्या 4 हानी सांगितल्या, त्या 4 हानी म्हणजेच त्यांनी सांगितलं की ह्या 4 हानीमुळे कोणी ग्रहत्याग म्हणजे घर सोडून बेघर होतो, संन्यास घेतो, प्रवजित होतो। पण तुमच्यामध्ये ह्या 4 बाबी तर मी पाहत नाही, मग तुम्ही का घर सोडून बेघर झाले? म्हणून रठ्ठपाल त्यांना सांगतात, मी यासाठी मी घर सोडलं नाही, तर मी घर कशासाठी सोडलं की हा संसार अनित्य आहे, मी हे तत्व बघितलं आहे आणि म्हणून मी घर सोडलेलं आहे। दुसरं त्यांनी सांगितलं की इथे आपला कोणी रक्षक नाही, कर्मच आपले रक्षक आहेत। हे मला जेव्हा समजलं तेव्हा मी गृहत्याग करण्याचा निश्चय केला आहे। तिसरा जो धर्म त्यांनी सांगितला की आपलं इथे काहीच नाही, सर्व काही इथे सोडून जाणार आहोत आणि हे मला कळलं म्हणून मी या घरचा त्याग, बेघर झालो। आणि चौथं कारण, चौथा धर्म जो सांगत आहे तो चौथा धर्म म्हणजे की हा सारा संसार तृष्णाच्या वशीभूत असल्यामुळे दुःखी आहे। काय म्हणतात बुद्ध? बुद्धांनी तर सांगितलं, पण रठ्ठपाल त्या राजाला काय सांगतात की हा संसार, संपूर्ण संसार तृष्णाच्या वशीभूत असल्यामुळे दुःखी आहे। तर म्हणजेच इथे तृष्णा हे कारण सांगत आहे आणि म्हणून तृष्णा याचं कारण सांगताना ते म्हणतात की हे तृष्णा जे आहे, तृष्णा म्हणजे इच्छा, तृष्णा म्हणजे वासना, लोभ आणि आसक्ती, त्याचे खूप सारे नाव आहेत त्याचं जर आपण पाहिलं तर त्याला तृष्णा म्हणतात। बुद्ध आपल्या भिक्षूंना काय म्हणतात? कथमंच भिक्खवे दुःख समुदयम यं अर्यं सत्यं, इदं खोपन भिक्खवे दुःखं यं दुःख समुदयम यं अर्यं सत्यं। तर काय आहे भिक्षूंनो, दुःखाचं कारण काय आहे? हा जो संसार दुःखी आहे, तर या दुःखाचं कारण काय आहे? तर बुद्ध सांगतात, इदं खोपन भिक्खवे दुःख समुदयम यं अर्यं सत्यं। दुःखाचं कारण भिक्षुनो यायं तन्हा कोनो भविका नंदीराग सहगता तत्राभिनंदिनी तेयथिदं काम तन्ना भवतन्ना विभवतन्। तर भिक्षुनो, या दुःखाचं कारण आहे तृष्णा, वासना, इच्छा, चाहत, लोभ, आकर्षण, या प्रकारे खूप सारे नाव या तृष्णाचे आहेत। नंदी म्हणजे राग, नंदी म्हणजे आसक्ती, म्हणून म्हणतात नंदी राग सगता। नंदी म्हणजे आसक्ती, म्हणजेच तृष्णा, आसक्ती, राग, आणखीन काय म्हणतात, या 3 तृष्णा याच्यामध्ये आणखीन सांगतात। आणि तत्राभिनंदिनी, ही नंदिनी म्हणजे ही आसक्ती, तत्रा जिथे नाही तिथे ही आसक्ती आहे आणि ती आसक्ती आपल्याला दिसतच नाही। आपल्याला असं वाटतं की आपल्यामध्ये आसक्ती नाही, परंतु ती इतकी सूक्ष्म असते की ती आपल्याला दिसतच नाही। आणि म्हणून बुद्ध म्हणतात की आसक्तीला जर आपण ओळखणं सुरू केलं तर निश्चितच आपण आपल्यावर कार्य करू शकतो। तर पुढे पाहूया कशी काय आसक्ती आहे तर। आणि म्हणून तत्राभिनंदिनी म्हणजे जिथे नाही तिथे, जिथे पहा तिथे, जिथे तिथे ही आसक्ती आहे। आणि मग काय म्हणतात, काम तण्हा भवतण्हा विभवतण्हा, म्हणजेच कृष्णाचे 3 ज्या बाबी आहेत, 3 ज्याला आपण अवस्था म्हणतो किंवा प्रकार म्हणू शकतो त्याला, एक कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा, याच्यामुळे माणूस म्हणजे संसार दुःखी आहे। कोणी बुद्धाला कोणी विचारलं
अं, कोणी एक आला, माणक, त्यावेळेस माणक म्हणत होते त्याला. माणक या मानव, अं, खूप विद्वान असायचे ते लोक. बुद्धाला विचारतो एक माणक, विचारतो काय म्हणतो, केन्सू निवतो लोको, केन्सू निवतो लोको, केन्सू न पक्का सती. तर काय म्हणते, हे भगवान, केन्सू निवतो म्हणजे ह्या संसाराला, निवतो लोक, लोको म्हणजे लोक म्हणजे संसार, दुनिया, जग, त्या जगाला, या दुनियाला, या संसाराला काय म्हणजे ह्या संसारात कशाचं झाकण आहे, कसं कोणी झाकलेलं आहे, कशानं झाकलेलं आहे, म्हणजे त्या संसाराला कसं काय झाकलं, कोण झाकलं. हां, निवतो म्हणजे झाकणे. त्याला आपण हिंदीमध्ये ढक्कन म्हणतात त्याला, झाकण. तर तो विद्वान म्हणतो की ह्या संसाराला कोणी झाकलेलं आहे. आणि आणखी पुन्हा काय म्हणतो, केन्सू न पक्का सती, म्हणजेच या संसारात, म्हणजे या संसारातील लोक प्रकाशित का होत नाही. या संसाराला कोणी झाकलेला आहे आणि हा संसार प्रकाशित का होत नाही. बुद्धांना विचारतो, किस्साभिलेपन गृही, किस्साभिलेपन, असा कोणता लेप लागलेला आहे या संसाराला. हा, असा कोणता लेप लागलेला आहे, किस्सन तेस्त मोहभयं, म्हणून हा भीत, त्याला भय लागत आहे. हा संसार भयभीत आहे. असा भयभीत का आहे, या संसाराला कोण झाकलेला आहे, कशामुळे झाकलेला आहे, आणि हा संसार प्रकाशित का होत नाही, आणि ह्या संसाराला असं कोणतं लेपन लागलेलं आहे की हा संसार दुःखमय आहे, भयभीत आहे. कसं आहे, भयभीत आहे. तर त्याचं उत्तर बुद्ध देतात, अविद्याये निवतो लोक. तर हे मानवक, हा संसार जो आहे याला अविद्याने झाकलेला आहे, अज्ञानाने झाकलेला आहे. अविद्याये निवतो लोको, वेविच्छा पमादा न पक्का सती. आणि प्रकाश का होत नाही, की याच्यामध्ये अजागृती आहे. पमाद म्हणजे अजागृत आहे, बेहोश आहे. आणि अवेविच्छा म्हणजे लोभ, लोभ आणि अजागृतीच्या मुळे हा संसार, हे लोक प्रकाशित होत नाही. तर याला कारण सांगतात बुद्ध, अविद्याय निवतो लोको. तर ह्या संसाराला अविद्यानं झाकलेलं आहे, अविद्याचं झाकण पडलेलं आहे या संसारावर, आणि लोभ आणि अजागृती म्हणजे बेहोशीच्यामुळे हा प्रकाशित होत नाही. जप्पाभिलेपन भ्रूमी, आणि लोभ आणि ह्या अजागृतीचाच लेप पण लागलेला आहे कुणावर, या संसारावर, आणि म्हणून तो प्रकाशित होत नाही. आणि दुःख मत्संग भयं, आणि म्हणून हा भयभीत आहे आणि दुःखामध्ये पडलेला आहे, खूप खूप दुःखी आहे. तर हे कारण सांगतात बुद्ध. मग आणखीन पुन्हा विचारतो तो मानव, विचारतो, सवंती सबदी सोता, सवंती सबदी सोता, सोता किंग निवारण, सोतानं किंग निवारण. म्हणजे सोता म्हणजे स्रोत, स्रोत म्हणजे धारा. तर ह्या ज्या तुम्ही सांगता लोभ, भगवान तुम्ही लोभ जो सांगतात, या लोभाच्या सर्वत्र पसरलेल्या धारा आहेत. तुम्ही सांगतात सर्वत्र लोभही आहे, आणि या लोभाच्या धारा म्हणजे जशी नदीच्या धारा होतात त्या प्रकारे हा मानव म्हणतो, सवंती सबदी सोता, सोतानं किंग निवारणं, सोतानं सवरं भूमी, केन सोता पिद्धी रे. तर ह्या संसारामध्ये ज्या जितक्या काही धारा आहेत लोभाच्या आणि त्या बेहोशीच्या, ह्या ज्या धारा आहेत, तर या धाराचं काही निवारण आहे, स्वतःनं किंग निवारण, काही मुक्ती होऊ शकते या धारापासून, या लोभाच्या पासून मुक्ती होऊ शकते का. आणि मग स्वतःनं सवरंग ब्रुम्मी, संवर, संवर म्हणजे नियंत्रित करणे, नियंत्रित करणे म्हणजे याच्यासाठी काही नियंत्रण करण्याची काही योजना आहे, काही उपाय आहे की याच्यावर नियंत्रण करू करू शकणार आहे. तर या लोभावर, या तृष्णेवर कसं कसं काय नियंत्रण करायचं, भगवानला विचारतात. आणि शेवटी म्हणते, केन सोता पिधीर, का हे बंद होऊ शकतात हे लोभ
हा लोभाच्या धारा बंद होऊ शकतात? तर बुद्ध सांगतात, यानी सोतानी लोकस्मी सती ते संग निवारण. हा मानवक, या स्रोतात या ज्या धारा आहे लोभाच्या, हा जो लोभ आहे, ह्या ह्या काय होऊ शकतात, याचं निवारण होऊ शकते. आणि त्या निवारणाचं कारण आहे सती ते संग निवारण, सम्यक स्मृती. म्हणजेच आपण सम्यक स्मृती जे म्हणतात बुद्ध, की या स्मृती हे त्याचं निवारण आहे. म्हणजेच जागृती, जागृती हे त्याचं निवारण आहे. त्या जागृती जेव्हा आपल्यामध्ये येईल तर त्याचं निवारण आपण करू शकतो. हं, सोतानंग सोतानंग संवरंग भूमी, आणि याचं नियंत्रण पण आहे. काय म्हणतात, या धाराचं नियंत्रित पण करू शकतो. आणि पैया येते पिधियरे, आणि ह्या सर्व धारांना बंद करणारे म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञानेच आपण या धारा बंद करू शकतो. तर इथे सती म्हणजे स्मृती आणि प्रज्ञा, ह्या दोघांना महत्व दिलेलं आहे बुद्धाने. तर सती म्हणजे जागृती, सम्यक स्मृती. तर ही सम्यक स्मृती कशी निर्माण होणार आहे? तर जागृती कुठून निर्माण आहे? तर आपल्याला जागृती निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल? तर जागृती निर्माण करण्यासाठी ध्यान करावं लागेल. आणि म्हणून बुद्ध ध्यानाकडेच आकर्षित करतात. तर आपण ध्यानातून जागृत झालो, तो आपली स्मृती जशी जशी विकसित होईल, तसे तसे ते दुःखाचे जे लोभाचे जे स्रोत आहेत, धारा आहेत, त्याला आपण पाहू शकू. आणि मग आपली जशी जशी ध्यान वाढेल, तर तसं तशी आपली प्रज्ञा वाढेल, विकसित होईल. आणि प्रज्ञेतून आपण त्या धारांना बंद करू शकतो. म्हणून बुद्ध म्हणतात की आपल्याला ध्यान करणं आवश्यक आहे. आणि हा जो रठ्ठपाल त्या राजाला सांगतो की महाराज, त्या संसारात मध्ये जे तृष्णा आहे, आणि ही तृष्णा कशी आहे, खूप 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 खोलवर आहे. त्याला काय म्हणतात, येथापि मुले अनुपद्रव्य दल्हे. आता तृष्णा बघा कशाला म्हणतात. कन्ना वग्गमध्ये सांगतात बुद्ध धम्मपदामध्ये, हे जे त्याच्या आधी मी जे घेतलेलं आहे ते सुत्त निपातातलं आहे, ते धम्मपदातलं नाही ते. आणि आता जे धम्मपदात म्हणतात, येथापि मुले अनुपद्रव्य दल्हे, चिनोपि रुखो पुनरेव रुहती, एवं पी तन्नानुसये अनुहते, निबतंती दुःख मिदंग पुन्हा पुन्हा. तर बुद्ध धम्मपदामध्ये सांगतात की तृष्णा, आपण काय करतो की आपल्याला तृष्णा म्हणजेच जे काही आपण धम्म कार्य करत असतो, आपल्याला असं चांगलं वाटते, धम्म कार्य केलंच पाहिजे आणि सर्वांना वाटते. परंतु कधी कधी आपलं धम्म कार्य करताना आपण वर करतो. आपल्याला पताच चालत नाही की आपल्याला असं वाटतं की आपण हे जे कार्य करत खूप फार चांगलं कार्य करत असतो. आणि म्हणून आपण इथे चांगलं कार्य करणं वेगळी बाब आहे, आणि कुशल कार्य करणं वेगळी बाब आहे. म्हणून आपण जे चांगलं करतो त्यालाच आपण कधी कधी आपल्याला वर असं असल्यानंतर आपल्याला असं वाटते की आपण खूप छान काम करतो. बाबासाहेबांची जयंती, बुद्धाची जयंती, धम्मचक्र प्रवर्तन खूप चांगल्या प्रकारे आपण प्रयत्न करतो आणि म्हणतो बापरे खूप काम केलं, मग वर्षभर झोपतो आपण. तर हे वर काम झालेलं आहे. चांगलं काम जरी असलं तरी ते कुशल काम नाही. म्हणून कधी कधी आपल्याला असं वाटतंय की आपण आता इथे काय म्हणते, यथापि मुले अनुपद्रव्य दल्हे म्हणजे दृढ निश्चय, दल्ह म्हणजे मजबूत, दृढ. आता इथं काय म्हणतात, दृढ काय आहे, यथापि मुले म्हणजे मूळ, उपद्रव म्हणतो ना आपण, हा उपद्रवी आहे, तो उपद्रवी आहे. तर काय म्हणतात की हा जो उपद्रव आहे, तर हे जे झाड आहे, सिनोपी रुखे, हा म्हणजे रुक्ख म्हणजे झाड. तर जे झाड वर दिसते आपल्याला, ते झाड वर जेवढे किती मोठं दिसलं तरी पण त्याचं जे मूळ आहेत, त्याचे जे जळे आहेत, ते खोलवर पसरलेले असतात. त्यामुळे ते झाड उभं आहे. म्हणून बुद्ध इथे म्हणतात त्याचे मुळे जे आहेत ते त्याच्यावर जोपर्यंत आपण त्याला तोडणार नाही, नष्ट करणार नाही, तोपर्यंत ते वर झाड वाढतच राहील. कारण की मुळे, त्याची जळे जे आहे मजबूत आहेत. आणि वर जर आपण किती त्याच्या फांद्या कापल्या, त्याचं ते
काय म्हणते शाखा तोडल्या, त्या वृक्षाला जर आपण वरून वरून जर त्यांना तोडलं तरी पण ते मजबूत आहे कुठे? आतमध्ये. म्हणून तो उपद्रव निर्माणच होणार आहे, नाही का? तर वरवरचे फांद्या किंवा पानं कापल्याने, तोडल्याने ते वरवरचंच काम होते. अशासारखं कधी कधी आपल्याला असं वाटते की खूप काम आपण चांगलं करत असतो, परंतु आपल्या आतमध्ये जे आहे ना, जड आपल्या आतमध्ये असतं. आणि त्याला ते जड आतमध्ये असल्यामुळे त्याला म्हणतात की अनुशय. बुद्ध काय म्हणतात? अनुशय. आणि अनुशय हे खूप मजबूत आपल्याला दिसत नाही. जसं ते पाणी, नदीचं पाणी पाहतो आपण आणि पाण्यावर ते नदीचं जेव्हा आपण पाहतो ते तिथे हिरवं हिरवं रंगाचं त्याला शेवाळ म्हणतात किंवा काई म्हणतात. तर त्यावेळेस असं वाटतं की आपल्याला पाणीच आहे आणि जेव्हा आपण पाय टाकला की एकदम आपण घसरून पाण्यावर म्हणजे खोल पाण्यामध्ये जाऊ शकतो आणि आपण तिथे डुबू पण शकतो. आणि डुबतातच लोक, कारण शेवाळाच्या पाण्यामध्ये त्याला वाटतं की हे शेवाळ पाणी आहे, माहिती नाही राहत आपल्याला आणि तिथे पाय दिला तर घसरला. अशासारखे हे अनुशय वरून जरी आपल्याला चांगले दिसतात, चांगले आपण चांगलं काम करतो असं वाटतं, परंतु हे अनुशय आतमध्ये खूप 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 खोलवर ते पसरलेले असतात आणि आपण त्याला ओळखू शकत नाही. अशासारखी तृष्णा आहे. आता उदाहरण समजा की आपण जसं आता रात्रीला आपण मी बसलो आणि रात्री आपण म्हटलं की उद्या सकाळी मला 5:30 वाजता ध्यानासाठी उठायचं आहे. आता रात्रीला 5:30 वाजता मी म्हणजे निर्णय घेतला आणि मग उठलो तर 5:30 वाजले तर 5:30 बरोबर उठलो तर बरोबर. पण आता काय वाटते मला, अर्धा तास आणखीन झोपतो आणि मग तो अर्धा तास आणखीन झोपल्यानंतर 6:30 कसे वाजतेत, त्या 5:30च्या नंतर 6:30 कसे वाजतेत, 6:45 कसे वाजते पताही नाही चालत. आणि मग आपल्याला वाटते, अरे आता काय झालं, इतका वेळ झाला. आणि मग आपण इकडे तिकडे करता करता मग कोणी भेटतं, कोणी काही फोन येते, काही करते, तर ते तुमचं ध्यान काय कुठे जाते. मग तो मग जाऊ द्या, आता आज नाही करू, उद्या करू. अशासारखे हे आपल्याला दिसत नाही, पण आपण काय करतो, समाधान कसं करतो आपलं, की नाही नाही आता चला राहू द्या, उद्या करू. म्हणजेच आपण आपला समजूत कशी करतो आपण, की ते 5:30 वाजता उठायचं होतं, तो आपला निश्चय, पण आपण ह्या वरवर पानं कापलेल्या, वरवर त्या फांद्या तोडलेल्या आहेत. कारण की आपण आपल्याला समजतच नाही की आपण काय करत आहोत. तर एक उदाहरणासाठी म्हणजे आपल्यामध्ये हे तृष्णा कशी कार्य करते आपल्याला माहीतच नाही. असे अनुशय 7 अनुशय सांगितलेले आहेत. पण आपण त्या 7 अनुशयामध्ये जाणार नाही. कारण तिथे वेळ नाही. तर आपण 1-2 अनुशय कसे असतात, आपल्या कसे काम करतात. तर सर्वात पहिला जो आहे स्नेह, आत्मस्नेह. स्नेह म्हणजे आपली ममता. आणि ह्या स्नेहाच्या कारण आपण आपलं कुटुंब घ्या. कुटुंबामध्ये आपलं एक दुसऱ्यावर किती स्नेह असतो, किती प्रेम असतो, किती ममता असते. एक दुसऱ्याच्या प्रती आपण भाऊ, बहीण, माता, पिता, हां, म्हणजे घरचे जवळचे रिश्तेदार, नाते, काका, मामा असे जे आपण म्हणतो ना, हे गणगोत आपलं, हे याला काय म्हणतो आपण, हे हे ममत्व याच्यामध्ये जास्त राहते. आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व म्हणजे आई वडील, भाऊ बहीण या पुत्र पुत्री याच्यामध्ये जास्त राहते. ती ही आपली एक आत्मस्नेह आणि याच्यामध्ये आपण आपण कसे याच्यामध्ये की हे माझं आहे, हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे, हे माझं घर आहे. आणि हे आपलं आपलं असं वाटते, परंतु आपण घरी आपण भांडत करत असतो. आपलं घरी खूप भांडण होत असते आणि आपल्याला त्या भांडणामध्ये खूप इंटरेस्ट येते. हां, म्हणजेच जेव्हा आपलं भांडण होते तेव्हा आपण विसरून जातो की आपण कोण आहे. आपलं ममत्व कुठे जाते पता चालत नाही. परंतु अ, जेणेकरून आता सांगा पती पत्नी राहत असतील तरी असं असं वाटतं का की आम्ही जितके दिवस आतापर्यंत आमचं भांडण झालं नसेल? होतेच भांडण. आणि भांडणच नाही तर जेव्हा आपण हे भांडण करतो तर तर दुसरा जो शेजारी असतो, तो शेजाऱ्याच्याशी जेव्हा आपलं भांडण होते किंवा कलह होते, तर हे सारं कुटुंब एक होऊन जाते. मग याचे सारे भाऊ अलग-अलग जरी राहिले, वेगळे-वेगळे अगर 4 भाऊ आहेत, तर 4 भाऊ जरी भांडत असतील आपल्या कुटुंबात एकामध्ये, पण शेजाऱ्यासंग जर पुन्हा याच्यामधलं कोणाचं भांडण कलह झाला, तर सारेचे सारे एक होतात आणि त्या शेजाऱ्यावर तुटून पडतात. मग त्या शेजाऱ्याचे सारे भाऊ बंद वगैरे एकत्र होतात आणि ते तुटून पडतात. म्हणजेच
कुटुंब आत्मशय कसा जातो आपला पताही चालत नाही. हा, मग कुठून ममता येते पता नाही, की भाऊ भाऊ एक होतात आणि दुसऱ्यावर भांडण करण्यासाठी तयार होतात. आणि मग हेच आत्मशय तेव्हा आपल्या शेजारी पाजाऱ्याशी जेव्हा भांडण होते तेव्हा आपल्याला तिथे सर्वांची एकता दिसते. मग इथे असंच नाही, परिवारच नाही, कुटुंबच नाही, तर आता एक समाज, हा, एका एका परिवाराचा जसं समाज होतो, ज्याला आपण समाज म्हणतो, आणि या समाजामध्ये खूप तुटपुट असतात, भांडणं असतात, लहान मोठे भांडणं असतात. हा, मग तिथे अध्यक्षासाठी लढतो आपण, अध्यक्षपद पाहिजे, सचिव पद पाहिजे, आणि इथे आपल्याला काय म्हणतो आपण, नाही अध्यक्ष मी झाल्यानंतर मी खूप चांगलं काम करीन, खूप चांगलं लोकांना मी म्हणजे मदत करीन, अशासारखं जेव्हा करतो तर त्या समाजामध्ये जो आपलं निर्माण होते आत्मस्नेह, आणि त्या समाजाचं दुसऱ्या समाजाशी काही जर झालं कोणत्याही एखाद्या माणसाशी, तर हा सारा समाज त्या समाजाशी तुटून पडतो. आणि तो समाज आणि हा समाज दोन मग काय होतात, कलह होतात, भांडण होतात. कारण की इथे समाजाचा स्नेह वाढतो, समाजाचा स्नेह वाढतो, की हा माझा समाज आहे आणि तो समाज दुसरा आहे, तो कसा माझ्यावर असं करताय, म्हणून तिथे आपला कलह होतो, वाद होतो. आणि मग एक समाज दुसऱ्या समाजाची लढताना आपल्याला पता चालत नाही, कारण आपली ममता आत्मस्नेह इतका दूर होत आहे, की मग अशा करता 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 जे जे काही समाज होतात ते समाज एक दुसऱ्यापासून दूर होत असतात. आणि दूर होतात म्हणजेच त्याच्यामध्ये जो एक वर्ग आहे आणि तो वर्ग इथे काम करतो, की या समाजामध्ये कसं काय भांडण लावायचं, कसा काय कलह निर्माण करायचं, हे त्या एका वर्गाला माहिती आहे. आणि त्याचा धंदा चालला पाहिजे म्हणून ते आपण साऱ्या समाजाला म्हणजेच काय करतो, भांडण लावत असतो. म्हणजेच आता बघा, आता आपला महार समाज आहे. मग महार समाज आहे, तर महार समाजामध्ये हं, अगर जर मांग समाज आहे, तर महार समाज म्हणतो की मांग समाज आमच्यापेक्षा नीच आहे. मांग समाज म्हणतो की हे आमच्यापेक्षा उच्च नाहीत, हे नीच आहेत. आणि मग मांग समाज आहे त्याची मदत करत नाही. हा, त्याच्या दोघांमध्ये मनमुटाव असतो. मग दुसरा चमार समाज म्हणतो की हे महार आहे, आपला समाज वेगळा आहे. सूर्यवंशी म्हणतो माझा समाज वेगळा आहे. आणि अशा प्रकारे एक एक समाज तुटून म्हणजेच तेली समाज म्हणतात अरे हे तर महार समाज आहे. आणि तेली समाजावर काही कार्य करायचं असलं तर महार समाज त्याला मदत करत नाही. आणि महार समाजावर काही कार्य असलं, काही संकट आलं असलं तर ते तेली समाज कार्य करत नाही, मग मदत करत नाही. मग तेली समाज कुणबी समाजाबरोबरही त्याचं जमत नाही समाजामध्ये. कारण की तेली समाज आणि कुर्मी समाजाला कुणबी म्हणतो, ते एक दुसऱ्याच्या दूर जातात. आणि अशासारखा कुणबी समाज आहे तो यादव समाजाबरोबर, जे ग्वाला लोक म्हणतात आपण, त्याच्याशी जमत नाही. अशासारखं एक समाज दुसऱ्या समाजाशी या आत्मशयाच्यामुळे, हा आत्मशय इतका आहे की माझा समाज, आणि म्हणून हा फूट राहून काय होतात, की याचा जो एक वर्ग आहे तो वर्ग आपल्याला राज्य करतो. आणि त्याला तो दुरून पाहतो की हा समाज या समाजाशी कसा नाही मिळला पाहिजे, कसा याच्यामध्ये दुय्यम राहिलं पाहिजे. आणि एवढंच नाही तर एका समाजातही तुकडे तुकडे कसे झाले पाहिजे, याच्यातले काही जर होणार आहे तर त्याला कसं याच्यातून काढून घेऊन घेतलं पाहिजे, आणि त्याला आपल्यामध्ये कसं त्याला भ्रमित करून एक चांगलं पद प्रतिष्ठा देऊन पैसा देऊन कसं याच्यावरून त्याला बाहेर केलं पाहिजे, हे सारी युक्ती त्या एका वर्गाकडे आहे. आणि म्हणून आपण आपसामध्ये आपला स्नेह जो आहे आत्मस्नेह, हे आत्मस्नेह आपल्याला म्हणजे काय सांगतो, एका दरीमध्ये म्हणजे ढकलतो. म्हणजेच आपण एकापासून दुसऱ्याला मदत न करता आपण त्याच्यात दूर होतो, मनमुटाव करतो. अशासारखे मग आपल्याला याचं तात्पर्य जर आता पाहिलं तर आपल्या भारतामध्ये हीच दशा आहे. हा, आपल्यामध्ये जीएसटी होत आहे, हे कारण की आपण समाज आत्मसन्मान, आपला आत्मसन्मान म्हणून एक समाज दुसऱ्या समाजाला मदत करत नाही, सारे समाज एक होत नाही. सारे समाज जर एक झाले तर एक वर्ग काही करू शकत नाही. परंतु आपल्यामध्ये मग नोटबंदी येऊ शकते, हा, जीएसटी येऊ शकते, NRP काय ते आता म्हणतात ते येऊ शकतात. अशासारखं कितीतरी घटना. आणि इकडे आपलं दुर्लक्ष का होतं, तरी आपण आपल्या आत्मसन्मानामध्ये राहतो, आपण आपल्या आत्मस्नेहामध्ये राहतो. कारण की आपला आत्मसन्मान आत्मस्नेह जे आहे हा आपल्याला मजबूर करतो, आणि याच्यामुळे आपण एक होत नाही.
आणि एकच एक नाही, तर एका एका समाजामध्ये इतक्या काही त्यांनी त्या एका वर्गानं आपल्याला एका एका उपजातीमध्ये बांधून ठेवलेलं आहे. आता इतकं बांधून ठेवलं आहे की आपण उपजातीमध्येही फसलेलो आहोत. आणि मग आपण समाजाची जेव्हा गोष्ट करतो तेव्हा या उपजाती पण आपल्याला आड येतात. म्हणून हा स्नेह, याला आत्मशय किती दूरवर याला अनुशय म्हणतात. कारण की हा वरून दिसत नाही, परंतु खालवरून जो काम करतोय याला आपल्याला समजायला येत नाही. म्हणून आपल्याला इथे समजलं पाहिजे आणि इथं प्रज्ञा काम करते. कारण की हा एक कृष्णाचाच भाग आहे. कारण की हा एक अविद्याचा भाग आहे. हे जे आत्मस्नेह आहे अविद्यातून निर्माण होतात. म्हणून बुद्ध काय म्हणतात इथे, येथापि मूले अनुपदवे सिनोपि रुखो पुनरेवर होती. वर वर तुम्ही कापू नका. हा, त्या फांद्या, त्या डांगा, ते पत्ते जर वरवरून तुम्ही कापले तर त्याचा वरून तोडला तुम्ही तर त्याचा काही फायदा नाही, कारण ते वृक्ष तर वाढणारच आहे. तर आपले हे जे स्नेह आहे त्या स्नेहाकडे लक्ष देऊन आपण जर एकी निर्माण केली तर आपण एका समाजाशी दुसऱ्या समाजाशी जर आपण जोडधान केली तर निश्चितच बाबासाहेब काय म्हणत होते, बाबासाहेब म्हणत होते की मला जातीविहीन समाज पाहिजे. मग जातीविहीन समाज किती दूरदृष्टी बाबासाहेबांची होती. आणि म्हणूनच आपण याकडे खाली फक्त वर वर पानं पाहतो, वरवरचे पानं तोडतो की आम्हाला जातीविहीन समाज पाहिजे, आम्हाला जातीविहीन समाज पाहिजे. परंतु आतमध्ये आपण खरोखर तयार आहोत का, हा एक मोठा प्रश्न आहे आपल्यामध्ये. आणि म्हणून हा प्रश्न आपल्याला बाहेर बाहेर न सोडवता आपल्यामध्ये सोडवा लागेल. आणि आत्मस्नेह यावर चिंतन करावं लागेल. आणि इथे चिंतन करण्यासाठीच बुद्ध काय म्हणतात की ध्यान करा. ध्यानातूनच तुम्ही निर्माण होऊ शकता. ध्यान जर कराल तर निश्चितच आपली आपली काय होते, विकास होऊ शकतो. म्हणजेच बुद्ध काय म्हणतात की बुद्ध म्हणतात की तुम्ही ध्यान करा. आणि बुद्ध ध्यानातून निर्माण झाले, जेवढे काही संत ध्यानातून निर्माण झालेले. तर ध्यान हे महत्वपूर्ण. ध्यानामध्येच आपली स्मृती विकसित होऊ शकते, आपली प्रज्ञा विकसित होऊ शकते. तर ध्यान फार महत्वाचं आहे. आणि म्हणून हे स्नेह, आत्मस्नेह जर आपल्याला ओळखायला असेल तर आपण त्या स्नेहाला तिथे ओळखू शकतो. आणि म्हणून आपण काय म्हणतात, सरितानी सिनेहितानीच. बुद्ध तृष्णावग्गामध्ये म्हणतात, तण्हावग्गामध्ये म्हणतात, काय म्हणतात, सरितानी सिनेहितानीच सोमनस्सानी भवंती जंतूंनो. बघा बुद्ध काय म्हणतात की सरितानी सिनेहितानीच. सिनेहित, सिनेहित म्हणजे लोभ. एवढा काही लोभ आहे आपल्यामध्ये की तो आपल्याला दिसतच नाही. तो आत असा जबरदस्त बसलेला असतो की आपल्याला पताही चालत नाही. जसं उदाहरण केले, आपण कोणाला अध्यक्ष बनवलं म्हटलं, पण ते मला अध्यक्ष बनवा, मी सर्व काम करतो. पण त्याच्या मागचा जो उद्देश असतो तो आपल्याला माहीत असते का? नाही. आणि तो वरवर ही गोष्ट करतो, परंतु आपण मग त्याला जेव्हा आपण त्याला निवडून देतो तेव्हा तो अध्यक्षपद त्याला प्राप्त होत आहे. आणि तेव्हा तो आपल्याला काय वाटतं की आता हा आपलं काम करेल. पण मग तो काय बहाणे सांगतो, अरे मला हे असं करायचं आहे, तसं करायचं आहे, आणि आपलं काम होऊ शकत. म्हणजेच आपण जे तृष्णामध्ये, म्हणून म्हणतात सरितानी सिनेहितानीच, आपल्या आतमध्ये जो लोभ आहे, ज्याला आपण काय म्हणतो, तृष्णा म्हणतो किंवा वासना म्हणतो, तर हे आपल्याला दिसत नाही. तर म्हणून म्हणतात बुद्ध इथं सरितानी, सरितानी म्हणजे नदी. आणि नदीच्या धारा ह्या तृष्णासारख्या धारा आहेत. आणि सिनेहित सर्व लोभाकडे जाणारे आहेत. सरितानी सिनेहितानीच सोमनस्सानी. सोमनस्सानी म्हणजे प्रसन्न होणे, सुख सुख प्राप्त करणे. कोणतं सुख प्राप्त करतो आपण? तर तृष्णामध्ये जाण्याचे, वासनाकडे जाणारं सुख प्राप्त करतो. आणि म्हणून बुद्ध इथे खूप मोठी एक बाब सांगतात की भवंती जंतूंनो. बघा, जंतूंनो, मनुष्याला जंतू म्हटलेला आहे. काही ठिकाणी बुद्धांनी हा शब्द का वापरला याच्यावर चिंतन जर केलं आपण, बुद्ध तर म्हणा मनुष्य आहे, मनुष्य तर विकसित होणार आहे. जिथे तिथे नर शब्द आलेला आहे, कधी कधी मनुष्य शब्द आलेला आहे. पण कधी कधी धम्मपदामध्ये जर पाहिला तर 4-5 जागी बुद्धानं हा जंतू शब्द उच्चारलेला आहे. आणि जंतू म्हणजे मनुष्य. मनुष्याला जंतू म्हटलं काय, हा मनुष्य प्राणी हा जंतू आहे. आणि का जंतू म्हटलेला आहे? जर हा लोभामध्ये, या तृष्णाच्या नदीमध्येच जर वाहत राहील असा,
तर तो एका रेंगणाऱ्या जंतूसारखा मनुष्य आहे. तो मनुष्य नाही तर कोण आहे, तो जंतू आहे. म्हणून बुद्ध इथे इशारा करतात आणि फटकारी लावतात की आपल्याला ह्या जंतूसारखं काम करायचं नाही. आता उदाहरणासाठी आपल्याला अनुषय कसा ओळखायचा आहे. आता समजा की आपलं माझं लग्न झालं होतं. माझं लग्न झालं होतं. ज्यावेळेस माझं लग्न झालं होतं त्यावेळेस लग्न झाल्यानंतर तर मग बायको आली, सर्व काही झालं ना. मग मी जेव्हा कुठे कामाला जात होतो तर ती कोणती पोरगी दिसली तर तिला मग आहा किती सुंदर आहे. तर हे शब्द माझ्यामध्ये आले होते. तर असे आपल्यामध्ये येत असतील, परंतु ह्याला म्हणतात अनुशय. हां, पण हे दिसत नाही. आपल्याला वाटतं की आपण चांगला आहोत. परंतु जेव्हा आपल्याला समज येते हे ध्यानातून, जेव्हा आपण जसे आपले विकास करत असतो, तेव्हा आपल्याला समजायला येतं की मी कुठे आहोत. हा अनुशय दिसत नाही आपल्याला. आणि जे काही आताही कितीही असते आपण आहोत, तरी पण कुठेतरी आपण काही ना काही कुठेतरी आपण शिकार आहोत त्या अनुशयाचे. आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की तुमची जी लोभाची, आकर्षणाची, जे तृष्णा म्हणजे वासनाची जी इच्छा आहे, कुठे ना कुठे तुमची कमी आहे. मग्गवगामध्ये खूप चांगलं सांगितलेलं आहे. आपली जी तृष्णा, ते गाय आणि बछडा जे म्हणतात, तर जोपर्यंत तो दूध पीत राहतो तेव्हापर्यंत त्या बछड्याची, त्या गायच्या वासराची ममता त्या गायी बरोबर राहत असते. तोपर्यंत राहत असते जोपर्यंत तो दूध पीत असतो. अशासारखं आपलं जीवन, हे संसार जो आहे, आपली वासना कधीच तृप्त होत नाही. म्हणून तिसरं शील जे सांगितलं आहे पंचशिलामध्ये, शांती संतुष्टीचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. हे जे इथे आपण विधायक सकारात्मक शील जर पाहिलं तर तिसरं शील काय म्हणतात आपल्याला, की शांती संतुष्टी. तर आपली संतुष्टी असते का? आणि बुद्ध इथे हेच सांगतात की सरितानी सिनेहितानीच सोमनस्सानी भवंती जंतूंनो. त्या जंतूसारखे तुमचं जीवन सुखी तुम्हाला वाटते की मी या तृष्णारूपी नदीमध्ये डुबकी लावत आहो, मला खूप आनंद होत आहे. हे आनंद नाही, हे जंतूसारखं जीवन आहे. ते सोतसित्ता सुखेशी नव्हते. काय म्हणतात ते, म्हणजे बुद्ध काय इशारा करतात की हे जे जीवन आहे हे तुम्हाला सुख वाटते, तुम्हाला हे आकर्षण वाटते, परंतु हेच जे तुमचं कर्म आहे, हीच तुम्हारी कृती आहे. तर काय म्हणते, जाती जरूपा, म्हणजे तुम्हाला जरा और जन्म, याला जन्म म्हणजे हेच निर्माण करते, जन्म आणि जरा. आणि जन्म आणि जरा झाला तर म्हणजेच तुम्ही दुःखाकडे जाता. म्हणून ह्या दुःखातून बाहेर निघा, बुद्ध म्हणतात. हे किंवा आत्म स्नेह किंवा आत्मसन्मान हे आपल्याला ओळखायला आले पाहिजे. आणि हे ओळख तोपर्यंत होत नाही की जोपर्यंत आपण याच्यावर कार्य करत नाही. आणि कार्य करण्यासाठी ध्यान. मी असा आज पतात याच्यामध्ये अनुशय म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की एकदा मी जिथे काम करत होतो तिथे माझी सायकल कोणी चोरी करून घेऊन गेले खालून. वर आमचा दवाखाना होता, दवाखान्यामध्ये काम करत होतो. खालून सायकल चोरी करून घेऊन गेला कोणी. तर मी आमच्या डॉक्टर साहेब होते, त्यांना डॉक्टर साहेबांना म्हटलं, सर माझी चोरी गेली सायकल, मला पैसे पाहिजे सायकल घेण्यासाठी. तर तू आपलं लक्ष का नाही दिलं सायकलवर? चोरी गेली तर मी काय करू, त्याला पैसे कशासाठी देऊ मी? अरे चोरी गेली तर मी पैसे कशाला? सर मी सर माझ्या पगारातून काटून घ्यायच्या. अरे नाही, तू तू तुझं पाय, तुझी चोरी गेली सायकल तर तुला बरोबर त्याला कुलूप लावायला पाहिजे होतं, बरोबर ठेवायला पाहिजे होतं. तर मी काय ठेका घेतला का? बरोबर आहे. आणि मग 2-3 दिवसानंतर आणखीन आमच्या इथे एक नर्स काम करत होती. त्या नर्सची सायकल चोरी गेली. आणि तिची सायकल चोरी गेली तर तिनं म्हटलं नाही की माझी सायकल चोरी केली म्हणून. कारण की ह्या गोष्टी ऐकल्या त्या माझी सायकल चोरी गेली म्हणून. तर मग तिची सायकल चोरी गेली तर आम्ही त्यामध्ये गोष्ट करता करता डॉक्टरकडे गोष्ट गेली. डॉक्टर म्हणते तुझी सायकल चोरी गेली? तर हो, हे घे पैसे, दुसरी सायकल घेऊन घे. तर तिला पैसे दिले त्यांनी. बघा, म्हणजेच आतमध्ये आत्मशय कसा काम करतो. आणि मग जेव्हा मी म्हटलं त्याला, सर त्यांना तुम्ही पैसे दिले, आणि मी मागितली तर मला म्हणते तो ठेका घेतला का? मग आता तिची सायकल तर तशीच गेली ना. मी तर म्हटलं त्यांना डॉक्टर, अरे ती स्त्री आहे, ती महिला आहे. असं म्हणतोय डॉक्टर. म्हटलं स्त्री असो की पुरुष असो, मी तुम्हाला म्हणजे सांगत तुम्हाला तुम्ही पैसे दिले, तिला पैसे दिले.
आणि मग 2-3 दिवसानंतर काय समजल्यानंतर पुन्हा मला पैसे दिले, जा तू सायकल घेऊन ये मग. ते गोष्ट वेगळी आहे. परंतु त्यांच्यामध्ये जो भाव होता हा आत्मस्नेह, म्हणजे याच्यामध्ये आपण किती आतमध्ये आपलं काम करते, तृष्णा कशी काम करते आपली, आपली तृष्णा कशी काम करते, हे अनुशय म्हणतात त्याला. वरून आपण असं होतं की खूप छान आहोत, परंतु वरून आपण पानं कापत असतो, हा, त्या फांद्या कापत असतो कृष्णाच्या. म्हणून आपल्याला इथे ध्यान जर जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला इथं समजायला येईल. हा, हे तर ते बाहेरची भौतिक, म्हणजे आपण मी त्यावेळेस काही या संघामध्ये नव्हतो, त्या संघाच्या पहिलीची गोष्ट आहे त्या. पण संघामध्ये आल्यानंतर कधी कधी आपल्या संघामध्ये पण असं होतंय, मित्र त्यावेळेस ते बोरधरणला नाव लिहित होता, लिस्ट लिहित होता, आणि मी गेलो इथून रायपूरहून, आम्ही 5-6 लोक गेलो. तर आमचं नाव लिहिण्यासाठी गेलो त्याच्यासाठी. तो मित्र होता, ते नाव लिहितो, रजिस्ट्रेशन करत होता. तो म्हणे, तुमचं याच्यामध्ये नाव नाही, तुम्ही थांबा, आता तुमचं होणार नाही लवकर, कारण हे लवकर इतकी भीड लागली, पहिले यायला घ्यायचं आहे. अरे बाबा, मी तर रायपूरहून आलो ना, आमचे लोक रायपूरहून आलेले आहेत. आपण तुम्ही नोंदणी का केली नाही, रजिस्ट्रेशन करायला पाहिजे, असं मग दाटायला लागला तो. अरे बाबा, आपण इतक्या दुरून आलो तर आम्ही इथून वापस कसे जाऊ. नाही नाही, मला तुमचं काय नाही, तुम्ही नोंद का नाही केली, तुमची चूक आहे, तुम्ही तुमचं पाहू, वेळ अगर भेटला शेवटी तर तुम्हाला घेऊन येतं, तुम्हाला वापस जावं लागेल. मग काय करायचं हो. राहिलो मागू तिथं वाट पाहतो. गेले अर्धा तास, 1 घंटा झाला. तर 1 तासानंतर एक पोरगी आली, चांगली कन्या, करीबन 25 वर्षाची असेल ती मुलगी. आणि ती 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 तिनं नाव लिहायसाठी गेलं, तर तुमचं नाव, म्हणजे माझं नाव नाही, मी रजिस्ट्रेशन नाही केलं. रजिस्ट्रेशन नाही केलं, मग सांगितलं नाही. नाही, माहीत माहीत होतं, पण तो म्हटलं तिथं जाऊन करून घे. अरे पहिले तुम्हाला करायला पाहिजे ना. आणि मग तुम्ही द्या पैसे, घेतले त्याच्यावर पैसे, आणि त्याचं नाव लिहून तिला जागा दिली. हां, म्हणजे तिथं रजिस्ट्रेशन केलं. आणि मग मी त्या मित्राकडे गेलो, का हो, तुम्ही मला म्हटलं आम्ही 5-6 लोक इतक्या दूरून आले, आमचं नाव नाही घेतली, ते वर्गाची पोरगी, हां, या जवळपासची, या किती दूर आहे इथून, आणि तिला तुम्ही घेतलं. तर हे हा हा जो स्नेह आहे, याच्यामध्ये जे तृष्णा काम करते, आपल्याला दिसतच नाही. आपल्याला असं वाटतं की आपण चांगलं काम काम करतो. हां, पण पण काय होते की इथे आपली जी तृष्णा आहे ते कशी काम करते याच्यावरून आपल्या लक्षात येईल. याला अनुशय म्हणतात. आणि म्हणून बुद्ध म्हणतात, सरितानी सोम सरितानी सिनेहितानी च सोमनस्सानी भवंतु जंतून ते स्वतःसिता सुखे नोते जाती जरूपगा नरा. म्हणजेच माणसासाठी आपल्याला तृष्णातून बाहेर निघावं लागेल. ना तर याच्यामध्येच आपण जर डुबलं राहिलो तर आपला विकास कसा, आपण जंतूसारखा आहोत. बुद्ध म्हणतात जंतूसारखा आहोत. तर आपल्याला जंतू बांधून बाहेर निघावं लागेल. आणि म्हणून बाहेर निघण्यासाठी, त्याच्यासाठी आपल्यावर ध्यान आहे. आणि ध्यानासाठी काय म्हणतो बुद्ध, काय म्हणतात की बुद्ध के प्रभाव से आनापान जैसे ध्यान का विकास हुआ है। बुद्ध के प्रभाव से आनापान जैसे ध्यान का विकास हुआ है, अज्ञान का नाश हुआ है और ज्ञान का विकास हुआ है। बुद्ध के प्रभाव से आनापान जैसे ध्यान का विकास हुआ है और अज्ञान का नाश हुआ है और ज्ञान का विकास हुआ है। अनित्य अनात्म कार्य कारण के सूत्र कहते हैं नागरत्न। अनित्य अनात्म और कार्य कारण के सूत्र कहते हैं नागरत्न। बुद्ध के आने से ही विज्ञान का विकास हुआ है, विज्ञान का विकास हुआ है। तर आपल्याला ध्यानापासूनच, मग आनापान सतीपासूनच आपल्याला सुरुवात करावी लागेल. तेव्हा आपल्यामध्ये जे तृष्णाचे जे झरणे आहेत, तृष्णाच्या ज्या धारा आहेत, त्यावर आपण कार्य करू शकतो. म्हणून बुद्ध म्हणतात ते सवंती सब्बदी स्वतःचं उत्तर काय देतात बुद्ध काय सवंती सब्बदी सोता, तर त्याचं उत्तर काय देतात बुद्ध, की या धाराचं काय आहे उत्तर, की सती तेसंग निवारणं, हा, सोतानं सवरण भूमी पैया येते पिद्धियरे. म्हणजेच जर आपल्याला या स्रोतांना, या धारांना बंद करायच्या असतील, ह्या लोभाच्या, तृष्णेच्या, तर ते प्रज्ञा तिथे निर्माण करावी लागेल. प्रज्ञा जेव्हा आपण निर्माण करू तेव्हाच आपल्यामध्ये जो तृष्णा आहे, वासना हळूहळू एक म्हणजेच काल मी तुम्हाला प्रतिरोधक टीके सांगितले आहेत. आणि प्रतिरोधक टीके आपण इथून ध्यानातून, आनापान सती ध्यानातून प्रज्ञाचा विकास करू शकतो. प्रज्ञाचा टीका निर्माण झाला की आपल्यामध्ये लोभाची किंवा तृष्णा जी आहे, ज्याला आपण म्हणतो
याच्यावर आपण कार्य करू शकतो. दानानं कार्य करू शकतो. दानाचा टीका लावू शकतो. अशासारखं काल मी जे सांगितलं आहे, तर त्याच्या सिस्टमॅटिक ध्यानातूनच, मैत्री भावनेमधूनच आपण द्वेषावर कार्य करू शकतो. त्याच प्रकारे आपल्या ध्यानातून आपण आपल्याला निर्माण करू शकतो. तर म्हणून बुद्ध म्हणतात, मी पण याच्यामध्ये फसलेलो होतो. हां, मी पण तृष्णामध्ये होतो, तुम्हीच तृष्णामध्ये नाही. मी पण या तृष्णामध्ये होतो आणि अनेक जन्म माझे झालेत. अनेक जन्मामध्ये मी भटकत राहिलो. अनेक जाती संसारं संदा विसंग आणि बिसंग. ककारकं कवे संतो दुःख जाती पुन्हा 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 दुःखात पडत राहिलो, दुःख झेलत राहिलो आणि ह्या दुःखातच मी तडपत राहिलो. हं, गकार म्हणजे मी शोधत होतो, गवे संतो. मी गवे संतो म्हणजे गवसणे, सापडणे, शोध करणे. मी त्या ह्या घर बनवण्यावाल्याला मी शोधत होतो, तरी पण तो मला मिळाला नाही. मिळाला तर नाहीच नाही, पण मी त्या दुःखात पडत राहिलो, यातना भोगत राहिलो. हां, आणि कितीतरी यातना भोगत राहतो. दुःख जाती पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा जन्म होत होता आणि पुन्हा पुन्हा भटकत होतो, पुन्हा पुन्हा जन्म होत होता आणि पुन्हा पुन्हा यातना सहन करत होतो. परंतु मग काय म्हणतो बुद्ध म्हणतात की गकारकं दिठ्ठोशी, आता मी तुला ओळखलं. हे घर बनानेवाली तृष्णा, मी आता तुला ओळखलेलं आहे. आता तू या घराला बनवू शकत नाही, कारण की या घर बनवण्याची जी सामग्री आहे, त्या सामग्रीला मी आता नष्ट केलेलं आहे, छिन्नभिन्न केलेलं आहे. गकारकं दिठ्ठोशी पुन्हा गेहं न कासी, आता तू पुन्हा या घराचा निर्माण करू शकत नाही, कारण की मी तुला आता ओळखलेलं आहे. बुद्ध म्हणतात, तुम्ही पण ओळखा आपल्या तृष्णेला. किती दुःख सहणार, किती दुःख होईल. तर आता मी असं दुःख झेलत राहिलो, त्याप्रमाणे तुम्ही कमीत कमी दुःख झेलू नका, दुःखावर मात करा. आणि ह्या दुःखाची जी तृष्णा आहे आणि त्या तृष्णाची जी सामग्री आहे त्याला नष्ट करा. तर म्हणून म्हणतात, दुःख जाती पुन्हा पुन्हा, गकारकं दिठ्ठोशी पुन्हा गेहं न कासी, सब्बा ते फासुका भग्गा, गह कुठं विसंखितं विसंखारगतं चित्तं तण्हान खय मज्जगा. तण्हान खय मज्जगा म्हणजे खय म्हणजे क्षय करणे, आणि तण्हा म्हणजे तृष्णाचा मी क्षय केला, म्हणजे नष्ट केलं, छिन्न भिन्न केलं त्या तृष्णेला. तर त्याची तृष्णाची सामग्री कोणती आहे? तर तृष्णाची सामग्री खूप आहे. मात्सर्य, मुक्षा, माया, शाट्य, मत आहे ना, ईर्ष्या, मत्सर, जलन, गुस्सा, द्वेष, अहंकार, स्पर्धा, छल, कपट, हे सर्व आहे. मिथ्या दृष्टी, अंतगर दृष्टी, दृष्टी परामर्श, सिलवत परामर्श, मात्सर्य, काय म्हणतात, स्त्यान, औद्धत्य, असाध्य, अकृत्य, काय म्हणतात, कौकृत्य, मिद्ध, हे जे आहे हे सर्व सामग्री आहे. आणि म्हणून या सामग्रीला जेव्हापर्यंत आपण नष्ट करणार नाही, ईर्ष्या, मत्सर, जलन, गुस्सा, द्वेष, अहंकार, स्पर्धा, छल, कपट, हे सामग्री तृष्णाची आहे आणि हे अविद्यातूनच निर्माण झालेली आहे. अविद्याच्याच मूळ सर्व आहे. अविद्या आहे म्हणून लोभ आहे, अविद्या आहे म्हणून द्वेष आहे, आणि हे आपण अनुशय त्याला म्हणतात. आणि दुसरी जो आहे आत्मदृष्टी, त्याला म्हणतात आत्मदृष्टी. आत्मदृष्टी म्हणजे काय? तर आपण आत्मदृष्टी म्हणजे दृष्टी, तर आपली हे अज्ञानातूनच दृष्टी निर्माण होते, तर याला आपण दृष्टाश्रव पण म्हणतो. आणि दृष्टी म्हणजे आपली जे काही आपण या दृष्टीनं पाहतो आणि त्याला सत्य आहे म्हणतो, म्हणजेच आपण संभ्रमित असतो. पण आपण संभ्रमित असल्यानंतरही आपण आपल्याला काय म्हणतो, नाही मी संभ्रमित नाही, म्हणजे मी सत्य आहे, मी जे काही आहे ते सत्य आहे. याच्यामध्ये ज्या दृष्टी आहेत त्या दृष्टीमध्ये 5 दृष्ट्या सांगितलेल्या आहेत. आणि पहिली दृष्टी आहे सत्काय दृष्टी, दुसरी आहे अंतग्रह दृष्टी, तिसरी दृष्टी आहे मिथ्या दृष्टी, चौथी दृष्टी आहे दृष्टी परामर्श, आणि 5वी जी दृष्टी आहे त्याला म्हणतात शील व्रत परामर्श. या प्रकारच्या 5 जे ह्या दृष्टी आहेत आपल्या, यामध्ये कुठे ना कुठे आपण फसलेलो आहोत. आणि त्या दृष्टीतून आपल्याला जोपर्यंत त्याची ओळख होणार नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्येच असतो. सत्काय दृष्टी म्हणजे पक्का दृष्टिकोन, त्याला सत्काय दृष्टी म्हणतो ना. तर हे आपण किती वेळा तरी याच्यावर चर्चा केली आहे. मी म्हणजेच मी, जिथे मी आला ते सत्काय दृष्टी आहे. माझी पत्नी म्हणजे सत्काय दृष्टी,
माझा मुलगा सत्काय दृष्टी, माझं धन सत्काय दृष्टी. आणि सत्काय दृष्टी म्हणजेच हा मी म्हणजे काय आहे माहिती आहे का? मी म्हणजेच आत्मवाद. यालाच म्हणतात आत्मवाद. कारण की आपण जरी आपण म्हणतो आत्मवाद, आम्ही आत्मवादी नाही, आम्ही बौद्ध आहोत. परंतु जर आपल्यामध्ये हा मी काम करत असेल, तर आपण आत्मवादी आहोत. आणि आत्मवादाबरोबर ईश्वरवादी पण आहोत. कारण ईश्वरवादी का आहोत? तर ईश्वरवादी म्हणजे मोक्षदाता म्हणतो स्वतःला. ईश्वर काय म्हणतो? मी मोक्षदाता आहे. आणि मोक्षदाता आहे म्हणजे तुम्ही माझे गुलाम आहे. मी जे म्हणणार आहे ते तुम्हाला करावं लागेल. म्हणजेच मी जिथे आला की मी सर्व करतो. तुम्हाला जर स्वर्गामध्ये पाठवायचं आहे तर मीच घेऊन जाईल. तर मी जो आहे तो मोक्षवाद जो आहे, मोक्षदाता ज्याला म्हणतात, म्हणजेच इथेही गुलामी आहे. आणि गुलामी आहे जशी, तर जर तुम्ही आता इथे पती आहे, पत्नी आहे, जर मी म्हणतो की माझी पत्नी आहे, इथे मोक्षवाद आलेला आहे. हा आपल्याला समजत नाही. म्हणजेच ईश्वरवादाचं आपण काय करतो? समर्थन करतो. म्हणून इथे जरी आपण म्हणतो आपल्याला स्वतःला बौद्ध, ईश्वरवादी नाही, आम्ही ईश्वराला मानत नाही, आम्ही आत्म्याला मानत नाही आणि अनात्मवादी आहे. परंतु जेव्हा आपण घरी किंवा समाजामध्ये मी आहे किंवा माझं आहे किंवा सर्वच मी आहे असं जेव्हा आपण तिथे सांगतो किंवा आपण दाखवतो, तर असं समजा की आपण ईश्वरवादचं समर्थन करतो, आत्मावादाचं समर्थन करतो. आणि हे सूक्ष्म आहे. ही जो सत्काय दृष्टी आहे खूप सूक्ष्म आहे. आणि म्हणून इथे काय आहे की आपण आपले दृष्टिकोन बनवून ठेवलेले आहे की असंच आहे. म्हणजे आत्मा आहे असं म्हणतात ना, हा तर मोठा ठळक आहे की आत्मा आहे, माझी आत्मा बदलू शकत नाही. म्हणजे मी बदलू शकत नाही म्हणजे माझी आत्मा बदलू शकत नाही. तर हे तर गोष्ट आहे. परंतु आपल्याला सूक्ष्म गोष्टी पाहायच्या असेल तर आपल्या घरी, आपल्या कुटुंबापासून समाजापर्यंत पाहावं लागतील की मी कुठे आहो, माझं काय आहे. म्हणून म्हणतात बुद्ध म्हणतात, न अंत लिखे न समुद्र मज्जे न पब्बतानंग विवरंग पविस्ස. काल सांगितलं की आपलं काहीच नाही इथे, आपलं काहीच नाही, आपण सर्व काही सोडून जाणार आहे. तरी पण आपण काय म्हणता बुद्ध इथे, न अंत लिखे न समुद्र मज्जे न पब्बतानंग विवरंग पविस्ස न विद्यती सो जगतीपदेसो. म्हणजे या संपूर्ण विश्वामध्ये जे काही देश प्रदेश आहेत, त्या काही प्रदेशामध्ये तुम्ही जाऊन लपा, त्या अंतरिक्षामध्ये जाऊन लपा किंवा तुम्ही त्या समुद्राच्या गर्भामध्ये जाऊन लपा, पर्वताच्या कंदर खाई गुफामध्ये जाऊन लपा, कुठेही लपा, तरी पण बुद्ध काय म्हणतात, न विद्यती सो जगतीपदेसो यत्थठितं मच्चू नप्प मज्जय. मच्चू म्हणजे मृत्यू. काय होतात? मच्चू नुप्प मज्जय म्हणजे हा मृत्यू जो आहे, त्या कुठेही तुम्ही जा, कोणत्याही कंदरखाईमध्ये जा, गुफामध्ये जा, तरी हा मृत्यू तुमचा तिथेही येणार आहे. कारण की तुम्हाला मृत्यू इथेच नाही तर तिथे पण येणार आहे. म्हणून 13वे दलाई लामा एक होऊन गेले. आपल्या जे तिब्बतमध्ये एक परंपरा आहे, दलाई लामाची परंपरा, दलाई लामा म्हणतात. तर 13वे दलाई लामा ते खूप पोचलेले होते, खूप रिद्धी बल प्राप्त झालं होतं त्यांना, ते अर्हत्व पद प्राप्त केलं होतं त्यांनी. आणि ते काय म्हणतात, त्यावेळेस त्यांनी एक संदेश दिला होता, त्याला त्या तिबेटमधून काढून दिले होतं मग नंतर तिथून. आणि मग तो 13वा दलाई लामा एक पुस्तक लिखतो, थर्ड आई, म्हणजे तिसरा डोळा. खूप छान पुस्तक लिहिलं त्यांनी. ते त्यामध्ये काय म्हणतात की तुम्ही कुठेही जा, चंद्रावर जा, कोणत्याही बृहस्पती ग्रहावर जा, मंगळ ग्रहावर जा, कोणत्याही ग्रहावर जा, त्या ग्रहावर जाता तुम्ही जा, चंद्रावर जा, कुठेही जा, परंतु तुम्हाला तिथे पण मृत्यू येणार आहे, तिथेही तुमची मौतच होणार आहे. दलाई लामा इशारा करतात. म्हणून तुम्ही काय म्हणता तो, म्हणून तुम्ही असे कर्म करा की ज्या कर्मापासून तुम्ही आपला विकास करू शकता. आणि म्हणून आपण काय करतो, दुसऱ्याकडे लक्ष देतो. आपण काय करतो, दुसरा कसा सुधारणार आहे, आपली हीच एक अनुशय याला म्हणतात. म्हणजे आपल्यामध्ये काय आहे की आपण कसे आहोत हे नाही पाहत. बुरा खोजन मैं चला, बुरा मिले ना कोय.
जो दिल खोजा आपणा तो मुझसे बुरा नकोय. तो आपण काय करतो की आपण दुसऱ्याच्याकडे बोट देतो, हा असा चालते, हा तसा चालते, पण आपण कसे आहोत? हा, आपल्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की नाही. हा, तर बुद्ध मलवग्गमध्ये म्हणतात शुद्धस्स वज्ज मत्सेन अत्तोन पण दूधस्संग. सुदर्शन वज्रमस्तेन अत्तोन पण दूधस्सन, म्हणजे स्वतः जो आहे, आपण स्वतः काय आहे, आपल्यामध्ये काय आहे ते पाहत नाही, पण आपण दुसऱ्याकडे काय, दुसऱ्याचे दोष काढतो. दुसरा कसा आहे स्वतःचे. ते म्हणतात ना, संघसेन म्हणून एक होऊन गेले, ते मस्त आपले धम्मचारी ते गेलेत, खूप जुने आहेत. ते म्हणत होते की आपलं ठेवाचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहाचं वाकून. म्हणजे आपलं ठेवा झाकून, दुसऱ्याला पहा वाकून. अशा सारखं हे गाथासंग सुदस्संग वज्रमयसंग अत्तोनपण दुदस्संग, म्हणजे आपले दोष झाकून ठेवायचे आणि दुसऱ्याचे वो पुनाती यथाभूसंग, म्हणजे दुसऱ्याचे दोष भुशासारखं उडवायचे. अशा सारखे बुद्ध म्हणतात. तर आपल्याला असं नाही करायचं. तर स्वतःचे दोष, स्वतःचे जो आपली जे आहे, आपल्याला स्वतःला पाहायचं. अत्तनव अवेखेतंग, अत्तनव अवेखतंग, म्हणजे स्वतः जसे आपण आहोत ते स्वतःला पहिले पाहिलं पाहिजे. आणि म्हणून आपण आपल्याकडे पाहत नाही. आपण दुसऱ्याचं आचरण कसं आहे, हा धम्मचारी कसा आहे, हा धम्ममित्र कसा आहे, हा, आणि मग हा धम्मचारी कसा काय करतो, तो धम्ममित्र कसा करतो, त्याच्याकडे आपलं लक्ष देतं. आपण कसे आहोत. हा, तर आपल्याला आपल्याला स्वयं चेकअप करायचं आहे. तर पहिली जी गाथा आहे ते उपवग्गामध्ये येतात. त्याच्यामध्ये म्हणतात की स्वतःची कृती कशी आहे. हा, न परेसन विलोमानी न परेसन कथा कथन. काय म्हणतात बुद्ध, ते उपवग्गामध्ये म्हणतात, न परेसन विलोमानी, दुसऱ्याचे दोष पाहू नका. न परेसन म्हणजे दुसऱ्याचे दोष पाहू नका. न परेसंग विलोमानी न परेसंग कथा कथन, दुसरा कोणती कृती करतो, दुसरा काय करतो आणि काय करत नाही, त्याच्याकडे लक्ष न देऊ नका. अत्तो अत्तोमेव खेतंग कथानी अकथानीच, मी काय करतो, मी काय करत नाही, हे पहा, आपलं पहा. आणि जेव्हा आपण आपल्याला पाहणं सुरू करू, म्हणजेच अत्तदीप भव म्हणतात ना, म्हणजेच आपण स्वतःला जेव्हा पाहू, तर आपल्याला आपले जे तृष्णामध्ये आपण कुठे पडलेलो आहोत हे दिसणार आहे. म्हणून दृष्टी जी आहे ही फार महत्वाची आहे. म्हणजेच इथे अत्त म्हणजे इथे काय, तर स्वतःला जर पाहणं चालू केलं, पण आपण दुसऱ्याला पाहत राहतो. म्हणून सत्कार दृष्टी फार घर करून बसते आपल्यामध्ये, की नाही हा सुधारला पाहिजे तेव्हा मी सुधरेन, सारं जग सुधारलं पाहिजे पण मी सुधारणार नाही. म्हणून इथे एक फार महत्वाची एक कथा मला लक्षात आली आहे. आणि ती कथा म्हणजे, एक वेळा दोन पैलवान रस्त्याने जात होते आणि ते जंगलाच्या जवळपास जात होते. आणि त्या जंगलामध्ये जंगलावर बात करता करता, वनाच्या बद्दल बात करता गोष्टी करता करता ते म्हणाला का इथे शेर आहे. तो काय म्हणते, शेर बच्चा देतो. काय म्हणते, बच्चा देते, शेर बच्चा देते. एक काय म्हणतो, शेर बच्चा देत नाही, अंड देते. एक म्हणतो की अंड देते आणि एक म्हणतो बच्चा देते. एक म्हणते अंड देते. आणि हे त्या दोघांचाच वाद चालू झाला. दोघे पैलवान आहे, हष्टपुष्ट. एक म्हणते अंड देते आणि एक म्हणते बच्चा देते. आणि अशा करता करता ते लोक इतके जोरदार, म्हणजे त्यांचा वादविवाद चालू झाला. आणि तितक्यात एक माणूस जात होता. तर त्या माणसाला एक पैलवान म्हणते, अरे तो माणूस जाऊन राहिला, त्याला आपण विचारू, हा सांगन ते खरं मानू आपण. म्हणते बरं. मग त्याला बोलावलं. त्या माणसाला, अरे बाबू सांग तू, पण ते शेर बच्चा देते ना. तो दुसरा पैलवान त्याला इकडे म्हणते, ए माझी गोष्ट आहे, हा काय करणार नाही, तुझं शेर अंड देते ना. मग तू म्हणते, त्याला तो एक हात इकडे त्याचा ओढतो आणि बच्चा देते ना, आणि तो दुसरा हात ओढतो इकडे. तर दोघंही इकडे दोन त्याचे हात ओढतो तिकडे. ते तू त्याला घाबरू नको, तो तुझं काहीच करणार नाही. तू माझ्याकडून बोलू नको, तू सांग बच्चा देते ना, एक अंड देते ना. अशा सारखं त्यांचा चालू आहे वादविवाद. तर तो माणूस म्हणतो, जो मनुष्य आला तिसरा, म्हणते बाबा हात जोडून म्हणते, तुम्हाला ऐकायचं आहे का की असंच तुम्ही आपलंच लावणार आहे दोघं. अंड देते की मनुष्य, काय म्हणतात ते, तो मनुष्य विचारतो, अंड देते की बच्चा देते, अंड दे की, तुम्हाला माझा निर्णय ऐकायचा आहे का. ते हो सांग, मग सोडा मला, मी सांगतो. मग तो म्हणते, तो शेर ना अंड देत आहे
ना बच्चा देत आहे. कारण की जे काही देते ते शेअरनी देते, शेअर देत नाही. अरे हो, हे तर लक्षातच आलं नाही आमच्या. अशाच सारखा आपला हा पक्का दृष्टिकोन असतो आणि म्हणून या पक्क्या दृष्टिकोनामध्ये आपण काय करतो, आपण आपल्यासाठी भुलून जातो की आपण काय करत आहोत. अशासारखे आपण पक्के दृष्टिकोन सोडले पाहिजे. हां, म्हणजे त्याला सत्काय दृष्टी म्हणतात. आणि याच्यासारखी मग जे दुसरी दुसरी दृष्टी आहे, ती आहे अंतर्गत दृष्टी म्हणजे शाश्वतवाद आणि उच्छेदवाद. म्हणजेच उच्छेदवाद आणि शाश्वतवादामध्ये आपण आहो का, हे आपल्याला पाहायला पाहिजे. आता थोडक्यात म्हणजे शाश्वतवाद म्हणजे इथेही मी आहे, मी आहे, मी आहे हा वाद आहे इथेही. म्हणजेच शाश्वत म्हणजे कायम, म्हणजे काही इथून नष्ट होत नाही. शाश्वतवाद म्हणजे याला काय म्हणतो की आता काही नष्ट होत नाही, या वादामध्येच राहतो आपण आणि म्हणून आपला विकास करत नाही. आणि दुसरा उच्छेदवाद म्हणजे सारं काही नष्ट होणार याच्याकडे सोडा, परंतु उच्छेदवाद म्हणजे निराशवाद. निराशवाद कसा? उच्छेदवादी त्याला म्हणतात की आता काम करत आहोत आपण, आता हे अचला ज्योतीनं कार्यक्रम ठेवला आणि मग काही लोकांनी म्हटलं अरे तुम्ही काम कार्यक्रम चांगला केलं नाही, तर मग अचला ज्योती नाराज होऊन जाईल. अरे आपल्याला हे लोक नावं ठेवतात, कायले आपण पुढे जातो म्हणजे निराश होऊन जाते, याला म्हणतात उच्छेदवाद. कोणतेही काम केल्यानंतर कोणं अगर आपल्याला काळ्या केल्या, अरे तू असा करतं तसा करतं, तर आपण नर्वस होतो. आपण काम आशावादी असलं पाहिजे ना आपल्याला, पण आपण निराशावादी होतो. याला म्हणतात उच्छेदवाद. उच्छेदवाद म्हणजे नष्ट होणे तर माहीतच आहे, सर्व काही काही राहणार नाही, खाओ पिओ मौज करो म्हणतात ना, हे तर आहे, पण निराशावाद म्हणतात याला. आणि तिसरी जी आहे मिथ्या दृष्टी म्हणजे काहीच पाप नाही पुण्य नाही असा सारखा विचार करणार. दृष्टी परामर्श चौथी जी गोष्ट आहे, याच्यामध्ये दृष्टी परामर्श म्हणजे आपल्या असे एक टोकाची भूमिका राहते की आपण आपली जुबान काढून, आपली जीभ काढून देतो देवी देवताच्या नावानं, आपण आपली बळी देऊन देतो आपण. म्हणजे आपण एवढे संभ्रमित राहतो की कोणाकडे म्हटलं का अरे बाबा तुझ्या घरी काही धन दौलत येत नाही, तुझं सुख तुझ्या घरी सुख येत नाही, तर तुला जो मोठा पोरगा या मोठी पोरगी जी आहे त्याचा बळी द्यावा लागेल, तेव्हा तुझ्या घरी सुख समाधान येईल. आपण अशा अंधाधुंदीमध्ये त्याचा जीव घेतो आपण, मोठ्या मुलाचा किंवा मोठ्या मुलीचा. आणि ह्या अंध म्हणजे याला म्हणतात दृष्टी परामर्श. आणि सिलवत म्हणजे आपण जो कर्मकांड ज्याला आपण म्हणतो कर्मकांड, आणि कर्मकांड म्हणजे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा ज्या दिलेल्या आहेत, त्यामधल्या ज्या आपण 8 प्रतिज्ञा पाहतो, त्या सर्व प्रतिज्ञा बाबासाहेबांनी ज्या दिलेल्या आहेत, त्या 8 सर्व प्रतिज्ञा कर्मकांड आहेत. आणि म्हणून कर्मकांड त्याच्यापेक्षा आपण वर्गामध्ये आपण त्याच्यावर खूप चर्चा करत असतो. तर कर्मकांड म्हणजे शीलवत परामर्श अशासारखे हे 5 दृष्टी आत्मदृष्टी म्हणतात याला. आणि हे आपल्यामध्ये खोलवर अनुशयासारखे रुतलेले आहेत आणि ते दिसतच नाही. कसे दिसत नाही? त्याच्यामध्ये हे जे 5 दृष्टिकोन सांगितले, 5 सत्य दृष्टी, मिथ्या दृष्टी, अंतर्ग्रह दृष्टी, दृष्टी परामर्श, शीलवत परामर्श, ह्या 5मध्ये कसे राहतो आपण? जर समजा आपल्या घरी कधी लग्न असते, तर लग्नामध्ये हळदीच लावली पाहिजे, हे अनुशय आहे, ते दिसत नाही. लोक लावतात ना, छान होण्यासाठी लावा लागते. आणि त्याचं कारण वैज्ञानिक कारण जर असलं त्याच्यामुळं ते गोष्ट वेगळी आहे. परंतु याचं तोंड इकडेच केलं पाहिजे. किंवा मेल्यानंतर अंत्यसंस्कार करतो त्याला इशारा म्हणजे काहीतरी देतो आपण. म्हणजे ह्या ज्या बाबी आहेत ना, ह्या सर्व ह्या दृष्टीमध्ये वळतात. आणि म्हणून आपण आपल्याला पाहिलं पाहिजे की आपण बौद्ध आहोत तर कोणत्या दृष्टीमध्ये आहोत. आणि ह्या दृष्टी जोपर्यंत आपल्याला माहिती होणार नाही, तोपर्यंत मग आपल्याला काहीच समजणार नाही. आणि म्हणून हे तृष्णाच्या अभावी, या अज्ञानाच्या अभावी, हे अज्ञान आहे, ह्या ज्या दृष्टी आहे अज्ञानाच्यामुळे होतात. आणि आपण त्या तृष्णेमध्ये कसे फसत जातो ते आपल्याला कळतच नाही, त्याला म्हणतात अनुशय. आणि अनुशयामध्ये अशा आत्मदृष्टी आहे, आत्मस्नेह आहे, आत्ममान आहे, आत्ममान म्हणजे अहंकार, अशा सारख्या 7 अनुशय आहे. आणि त्या 7 अनुशयामध्ये कुठे ना कुठे आपण फसलेलो आहोत. आणि म्हणून आपल्याला या अनुशयावर कार्य करायचं असेल तर ध्यानातूनच आपण कार्य करू शकतो. आणि ध्यानाला जर जास्त महत्व दिलं तर निश्चितच आपण आपल्या तृष्णेवर कार्य करू शकतो. आणि म्हणून रठ्ठपाल त्या राजाला सांगतात की तृष्णाच्या वशीभूत तन्नाय जायते शोको तन्नाय जायते भयं. काय म्हणतात रठ्ठपाल त्यांना? तन्नाय जायते शोको तन्नाय जायते भयं. या तृष्णामुळे, या वासनेमुळेच मनुष्य शोक करतो, पश्चाताप करतो, विलाप करतो, शोक करतो. तन्नाय जायते शोको तन्नाय जायते भयं. आणि भीती पण या तृष्णामुळेच आपल्याला भीती आहे.
आणि ती भीती पता नाही चलत. आता भीतीच्या बद्दल खूप सारं आहे, परंतु आपल्याकडे वेळ नाही. तर भीती म्हणजे भय, किती भय आपल्यामध्ये असतं या तृष्णाच्या पायी आहे. आणि म्हणून बुद्ध म्हणतात, तन्हाय जायते सोको, तन्हाय जायते भयं. तर हे राजा, महाराज काय म्हणतात रट्टपाल, की आपलं जे संसार जो आहे दुःखी आहे, शोक करत आहे, पश्चाताप करत आहे आणि भयभीत आहे. का भयभीत आहे? या कृष्णाच्या मुळे भयभीत आहे, कृष्णाच्या अधीन आहे, कृष्णाचा गुलाम आहे, म्हणून भयभीत आहे. म्हणून तो आपला विकास करू शकत नाही. आणि म्हणून मी हे जेव्हा समजलो तेव्हा महाराज मी घरापासून बेघर झालो. आणि अशा प्रकारे महाराजांना ह्या 4 बाबी सांगतात. हे 4 धर्म सांगतात रठ्ठपाल. तर पहिला धर्म सांगतात की काय सांगतात, की संसार अनित्य आहे, हा, आणि म्हणून दुःखी आहे. आणि दुसरी बाब सांगतात, दुसरा जो धर्म सांगतात की संसाराचा कोणीही रक्षक नाही, तर तुम्ही स्वतः रक्षक आहात. स्वयं तुम्ही रक्षक आहात, म्हणजे तुमचे कर्म रक्षक आहेत. कर्म जर चांगले असतील तर तुमची रक्षा होऊ शकते, म्हणजे सुगतीकडे जाऊ शकता. आणि कर्म जर चांगले नसतील तर तुम्ही दुर्गतीकडे जाऊ शकता. म्हणजे तुमचा निर्णय कर्मावर आहे, ईश्वरावर नाही. आणि तिसरी बाब सांगतात की आपण इथे आलो आहे, पण आपण आपलं काहीच इथे नाही आणि काहीच नाही, आपण काहीच घेऊन जाणार नाही. म्हणजे बघा, तरी पण आपल्यामध्ये जो मीपणा आहे, एवढं काही माहीत असल्यानंतरही आपण मी करत राहतो. आणि एवढं काही म्हटले असल्या तरी आपण त्या धर्मावर लक्ष ठेवत नाही. म्हणून रट्टपाल म्हणतात की आपल्याला आपलं इथे सर्व काही सोडून जावं लागणार आहे. आणि चौथी बाब म्हणजे चौथा धर्म सांगतात की ह्या साऱ्या ज्या बाबी आहेत, कोणत्या? अनित्य आहे, रक्षक नाही, आणि आपलं काहीच नाही. आणि हे असलं तरी आपण याच्यावर लक्ष का देत नाही? यासाठी देत नाही की आपण कृष्णाच्या अधीन आहोत, कृष्णाचे गुलाम आहोत. म्हणजेच आपला मन गुलाम आहे, आपण मनाचे गुलाम आहोत. मानसिक गुलामी आपल्यामध्ये कुटकुट भरलेली आहे. आणि ह्या कृष्णावर ज्या वेळेस आपण कार्य करू तेव्हा आपण तन्हाय विपमुक्तस नक्की सोको कुतो भयं. बुद्ध काय म्हणतात? तन्हाय विपमुक्तस. त्यावेळेस तुम्ही तन्हापासून म्हणजे तृष्णापासून मुक्त व्हाल तर तुम्हाला शोकच होणार नाही, आणि शोकही होणार नाही तर भय कुठून येणार? हा, अशासारखी ही गाथा आहे. तन्हाय जायते सोको, तन्हाय जायते भयं, तन्हाय विपमुक्तस नथी सोको कुतो भयं. तर तुमच्यामध्ये शोक पश्चातापच राहणार नाही तर भय कुठून येणार? म्हणजेच बुद्धाची शिक्षा शिकवण जे आहे, जर आपण हे तन्हावर कार्य केलं तर निश्चितच आपण आपला विकास करू शकतो. आणि बाबासाहेबांना आपल्याला हे सर्व काही दिलेलं आहे. हमारे कौम में बढ़ चढ़कर न कोई अफसर होते, हमारे कौम में बढ़ चढ़कर न कोई अफसर होते, न कोई डॉक्टर बनता, न कोई प्रोफेसर होते. अरे कसम तथागत कि हम कभी के मर गए होते अगर भारत में पैदा अंबेडकर नहीं हो, भारत में पैदा आंबेडकर न होते. तर आपल्याला बाबासाहेब आले, आपल्याला संधी मिळालेली आहे. रठ्ठपाल बनण्यासाठी आपल्याला संधी दिलेली आहे आणि आपण रठ्ठपाल बनू शकतो. किंवा रठ्ठपाल सारखे आपण राजा आहोत. बाबासाहेब आपल्याला राजे म्हणत होते. तुम्ही म्हणजे आता तुम्ही राजे आहात, कारण की जे राजे होते ते गद्दीवरून उचलून खाली गेले, फुटपाथवर आले, आणि तुम्ही फुटपाथच्या गादीवर तुम्ही जाणार आहात. हे बाबांना स्वप्न पाहिलं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांना आपल्याला राजा बनवला आहे. तर राजा बनायचं आहे. आणि त्या कौरव राजासारखं जर आपण ऐकलं, कौरव राजानं साधू 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 म्हणून त्याचा 3 वेळा त्याचा साधुकार केला आणि म्हणतो अद्भुत आहे भन्ते, अद्भुत आहे भन्ते. की जसं एखादं घोडा उलटा आहे आणि त्याला सीधा केल्यासारखं किंवा भटकलेला रस्ता दाखवल्यासारखं असं तुम्ही मला माझे डोळे उघडलेले आहे, मला उपदेश देऊन तुम्ही अनुग्रहित केलेला आहे. खूप खूप अद्भुत आहे, अद्भुत आहे. अद्भुत शब्द दिला त्यांना. आणि म्हणून आपल्याला जर हे रठ्ठपालचे 4 धर्म जर आपण लक्षात ठेवले तर निश्चितच आपण आपला विकास करू शकतो आणि निश्चितच आपण त्या रठ्ठपाल सारखे बनू शकतो. तर या आपण तयार होऊया, रठ्ठपाल बनूया. फक्त रठ्ठपाल बनण्यासाठी आपल्याला 4 जे गोष्टी सांगितल्या आहे त्यावर कार्य करावं लागेल. आपल्यामध्ये जे जे काही तृष्णा आहे ते तृष्णा हळूहळू
खाली करावा लागेल आणि निश्चितच आपण बुद्धाच्या मार्गाने लागू ध्यानाच्या माध्यमातून, तर निश्चितच एक दिवस आपण रठ्ठपाल सारखं काम करू शकू. कारण रठ्ठपाल अर्हत झाला होता. आपण जरी रठ्ठपाल सारखा अर्हत झालो नाही तरी पण आपण स्वतः पण बनू शकतो. तर म्हणून हा विषय जो आहे 6 दिवसाचा आहे, परंतु मी 4 दिवसात प्रयत्न केलेला याला सांगण्याचा. काही पुष्कळशा गोष्टी याच्यामधल्या सुटलेल्या आहेत, कारण की आपला वेळाचा अभाव आहे. तरी पण मी प्रयत्न केलेला आहे आपल्या पुढे हे 4 धर्म ज्या रठ्ठपालांनी सांगितले त्या 4 धर्माला मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 4 दिवसापासून तुम्ही मला ऐकत आहात आणि तुम्ही हा माझ्यासाठी वेळ दिलेला आहे. म्हणून मी तुमचं सर्वांचं इथे पुण्यार्पण करतो. आयोजक टीमचं पण पुण्यार्पण करतो. धम्मचारी धम्मदर्शीचं पुण्यार्पण करतो आणि आयोजक आमच्या धम्मचारीने अचल ज्योतीचं खूप 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 पुण्यार्पण करतो. आणि इथे या 4 दिवसात माझ्याकडून काही चुका बोलण्यामध्ये कुणाला ठेस पोहोचली असेल तर मी त्याला क्षमा मागतो. कारण की माझा उद्देश नाही, सर्वांसाठी हा उपदेश आहे, सर्वांसाठी हे आपले शब्द आहेत. म्हणून कोणी आपल्या मनावर घेऊ नका आणि निश्चित ज्या काही आपल्या बाबी आहेत लागण्याला आपल्याला ज्या आपल्या विकासासाठी आहेत त्या तुम्ही स्वीकारा आणि ज्या तुम्हाला असं वाटतं की ह्या कामाच्या नाही त्याला सोडून द्या. आणि म्हणूनच इथे सर्वांचं पुण्यार्पण करून अचला ज्योती यांचं पुण्यार्पण करतो आणि सर्वच आयोजक टीमचं पुण्यार्पण करतो आणि सर्वच उपस्थित माझे अनुभवी धम्मचारिणी आहेत, धम्ममित्र पण आहेत, महिला पुरुष आणि सहाय्यक पण आहेत. सर्वांचं अभिनंदन करतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आणि सर्वांच्या अंतर्मनाला प्रणाम करून मी इथेच थांबतो. जय भीम. जय भीम.